नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की निंगी अभ्यास करत असते आणि तिची मैत्रीण आलेली असते की निंगी जेवायला चल. म्हणते नाही तुम्ही जावा, मला भूक नाहीये. अगं निंगी चल की. अगदी बेचैन झालेली असते. तिचं जेवात किंवा अभ्यासात कशातच मन लागत नसतं. परत कमळी दुसऱ्या मैत्रिणीचा आवाज काढते, जेवायला चल की. जोरात म्हणते की मला भूक नाही, एकदा सांगितलं ना. आता कमळी पुढे येते, काय गये भूक का नाहीये तुला, जेवायचं का नाहीये. कमळीला बघते, निंगी पटकन उठून घट्ट अशी मिठी मारते. कमळीला इतका आनंद झालेला असतो. कुठं होती आणि कधी आलीस, तिला विसरली ना तू कमळे. ती आठवण येत होती, तुला काय सांगू ग, मलाच इतकी आठवण येत होती ना निंगे, म्हणून तुला भेटायला आली मी. ही म्हणते 4 दिवस झाले कमळे तू लांब आहे, पण असं वाटतं गेली 10,000 वर्ष झाली तू आणि मी वेगळे आहोत. शिवाय एक दिवस लय मोठं वाटायला लागलं ग कमळे. निंगी आता रडायला लागलेली असते. कमळीला सुद्धा वाईट वाटतं, पण निंगी हळवी असते, लगेच रडायला लागते. ती म्हणते 1 नंबर खोली ठेवली, काय स्वच्छ ठेवली ग निंगे, खरंच 1 नंबर. काय पसारा, काय अवतार हा, असं राहतात का कुणी, काय अशी ठेवायची असती का. निंगी म्हणते हो, खोलीत मी एकटीच राहते ना, मग अशीच ठेवणार. गेली बंगल्यात राहायला, आता मी अशीच ठेवणार. त्यावर लागली का दादागिरी करायला. ती म्हणते दादागिरी करायलाच आलीये मी इथे, ठेवून घे, मग दोघी मिळून पसारा आवरू. आधी जेवणा निंगे, आता लगेच चालतं असं म्हणून जेवायला लागलेली असते निंगी आणि कमळी. सगळे जेवायला बसलो, आजीला पण जेवायला दिलं आणि माझं काही मनच लागे ना. मग राजन काकाला म्हटलं मी जाऊ का हॉस्टेलला जेवायला निंगी सोबत. राजन काका म्हटले हो. मग डायरेक्ट इकडे निघून आले. घेऊन जा आणि दोघी मिळून जेवा अगदी पोटभर. आता कमळीने डबा आणलेला असतो, पहिलाच डबा खाली ठेवते, त्यामध्ये गुलाबजाम असतात. निंगी म्हणते कमळे गुलाबजाम, इतका आनंद होतो. अगं निंगे, याच्यापेक्षाही छान छान रोज काय काय त्या घरामध्ये बनतं आणि त्या अनिकासाठी तर वेगळेच काहीतरी पदार्थ असतात. ते पदार्थ आपण बघितले सुद्धा नाहीत. खूप सुंदर जेवण असतं तिथे. ती म्हणते कमळे आजी कशा आहे, त्यांची काळजी घे बर का, त्यांना काय हवं नको लक्ष देत जाग. 3 चेटकीनी ना त्यांच्यापासून मात्र सावध राहा, त्या काहीही करू शकताय. कमळे बाई सावध राहा ग. आणि ती कडू आजी गे, रागिनी काकी आणि कडू आजी त्या काय सुधारणार नाहीये, बरोबर आहे तशाच राहणार. अनिकाचं म्हणशील ना तू, चांगली संगत जर दिली ना तर ती सुद्धा सुधारणार, ही गॅरंटी माझी. जर कमी केले ना तर 100% सुधारणार. निंगी म्हणते हो का, तुला माहितीये सुधारण्यासाठी इडाबिडा उचललाय का तू. तसलं काही केलेलं नाही आम्ही. निंगे तिची मोठी बहीण आहे ना मी, मग तिच्या चुका काही चुकलं तर समजावून सांगणं माझं कर्तव्य आहे ना. आजपासून दोघींना एकत्र एकाच रूम मध्ये राहायचंय. निंगी म्हणते काय, ए कमळे जरा सावध राहा, ती अनिका काहीही करू शकते. डोकंच तिचं तसं आहे, ती काहीही करेल. आकडणीचा काही भरोसा नाही या कमळेबाई, जबग जरा. शॉर्ट सर्किट आहे, स्कूल ढिल्ला झाला की कोणाच्याही आटोक्यात येत नाही ती. संस्कार कोणाचे, झेब्रा क्रॉसिंगचे, त्यामुळे झेब्रासारखीच वागणार ना ती. कमळी म्हणते बरोबर आहे निंगे, ती थापा नको मारू, पटापट जेव आता, बाकीचं काम पण करायचंय. निंगे तिला इतका आनंद झालेला असतो की कमळी जेवायला आली आणि घरून जेवण आणलं, त्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. गुलाबजामचा डब्बा तर सारखा उघडत असते, गुलाबजाम गुलाबजाम. इकडे आता सगळं काही छान असं जेवण वगैरे होऊन कमळी घरी आलेली असते आणि कमळी निवांत अशी झोपी गेलेली असते. अनिका मात्र त्या कमळीला अजिबातच ऍडजस्ट करत नसते. अनिका हाताची घडी घालून एकटक त्या कमळीकडे बघत असते की ही गावछाप माझ्या बाजूला झोपलीये. तिला अजिबात सहन होत नसतं. रागराग चिडचिड आदळआपट सगळं काही करून झालेलं असतं. कमळी काही तिथून जायला तयारच नसते. कमळी मात्र निवांत अशी झोपी गेलेली असते. कमळी तिथे झोपली आहे म्हणून अनिकाची मात्र झोप उडालेली असते. अनिका जबरदस्तीने झोपायचा प्रयत्न करते तर कमळी डोळे उघडते, म्हणजे कमळी जागीच असते, फक्त झोपायचं नाटक करते अनिकाच्या समोर. आणि आता पूर्ण अंगावर घेतलेलं असतं की कमळी आहे की अजून कोण आहे त्या विछाण्यात कळणारच नाही. अनिकाने फक्त कमळीला झोपताना बघितलेलं असतं. ती उठून गेली का तिथेच हे तिला काहीच माहित नसतं. ती हळूच आता मागे वळून बघते तर पूर्ण तोंडावर पांघरून घेतलेलं असतं कमळीने. का हळूच अशी उठते, बेडवर सुद्धा हळूच चढते आणि लगेच अगदी कमळीच्या जवळ आलेली असते ही अनिका. घेतलेली असते आणि उशीने कमळीचं तोंड दाबते. जागेवर तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो या अनिकाने. का मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि डायरेक्ट कमळीला मारून टाकायची हिंमत केलेली असते. अशी काय तिने तोंडावर उशी दाबून धरलेली असते की जीव जाईपर्यंत उशी काढायची नसते, इतक्या ती खालच्या पातळीला उतरलेली असते अनिका. घरात काय कमळी बाहेरून टाळ्या वाजवत वाजवत येते आणि अनिकाच्या मागे उभी राहते. वा वा अनिका, 1 नंबर. अनिका जेव्हा मागे वळून बघते तर कमळी असा काय धक्का बसतो, म्हणून कमळीला बघून ती बिछाना बघते तर बिछाण्यात फक्त उषा असतात, कमळी तिथे नसतीच. अनिकाला जबरदस्त असा शॉक बसलेला असतो की मी काय फसले की. कमळी म्हणते काय गे, उशीचा जीव घ्यायला निघालीस की काय, त्या बिचाऱ्या उशीने काय केलंय ग अनिका, तिला कशाला मारती तू, मरून जाईन ती उशी. काय करत होती अनिका, विचारणारी तू कोण ग. ही रूम आहे आणि मी काहीही करेल आणि तुला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये. का आलीये ग या रूम मध्ये घुसून, केटीओ गावछाप तू कशासाठी आलीयस. मुळे म्हणते ए बाई, माझं नातं काय तुझ्यासोबत ते सांगितलं, हक्क अधिकार सगळंच तुला सांगितलं,
तरी सुद्धा तोच प्रश्न विचारते अनिका. तुझ्या डोक्यात शिरत नाही का ग? पटत नव्हतं तर मग सांगायचं की तुझं मत काय आहे. आत्ता कशाला काय म्हणतीये? ए कमळी टमळी, तुझ्यासोबत डिबेट घालायचं नाहीये, वादविवाद स्पर्धा करायची नाहीये, कळालं का? मला फक्त तुझी वाट लावायची ग, आणि त्यासाठी मी काहीही करणार, कळलं का? ए गावछाप. मी म्हणते तू जरा खुळसट आहे का ग? समोरच्याचं काही पटलं नाही की समोरच्याची वाट लावायची एवढंच तुझ्या डोक्यात येतं का ग? बाकी काहीच येत नाही डोक्यात? त्या मताची विचाराची ताकद मांडता आली पाहिजे ना समोरच्यावर, की फक्त गप्प बसायचं आणि खुन्नस करायची? बरोबर आहे, म्हणूनच समोरच्याला समजून घेत नाही ना तू. बरोबर आहे अनिका. मुळे म्हणते अनिका, एखाद्या गोष्टीला दोन बाजू असतात. दोन्हीही बाजू बरोबरच आहे किंवा दोन्हीही बाजू चुकीच्या आहे असं नसतं ना. मला हे पाहिजे, मी हे मिळवणारच असं लहानपणापासून चालत आलंय आणि तूही तेच करत गेली अगदी कुठच्याही थराला जाऊन. बरोबर ना अनिका? पास ग, तुला फक्त हवं ते मिळवायचं एवढीच नशा चढलेली असते. सगळं बंद कर, आता मोठी झालीये, समजदार झालीये, आणि तुझी मोठी बहीण आहे ना म्हणून समजून सांगतीये. अनिका, हे मिळवण्याचं किंवा ध्येय गाठण्याचा विचार सोडून दे. कुठच्याही पातळीला जाऊन काहीही करायला जाते. अगं सोड आणि सुधार जरा. समोरच्याचं काही पटत नसेल ना तर लढायची ताकद ठेवायची. हा रडीचा डाव खेळायचा नाही. या तुझ्या तोंडावर उशी ठेवून मला मारण्याचा प्रयत्न करत होती. बाई चांगलं आहे ग तुझं. अनिका म्हणते, झालं का तुझं लेक्चर? झालं. ही बघितलं तरी लेक्चर देते, कंटाळा येत नाही का ग तुला? अनिका म्हणते, गावछाप आज वाचली पण उद्या वाचणार नाही. या उद्या तुला मारणार म्हणजे मारणारच. तू बघच ग. कमळी म्हणते, बरं आहे ग तुझं. करायची आणि वरून मला उत्तर द्यायची. वा अनिका, चूक केली तर माफी मागायची असती ग, पण नाही, तू उलट मला उत्तर देतीयस. अनिका महाजने उलट बोलेन सुलट बोलेन, तुला काय करायचंय गे? ती म्हणते, अनिका महाजन एवढी अक्कड बरी नव्हे. हा बर बाई अनिका, आता मी काय सांगते जरा नीट ऐका, कान उघडे ठेवून ऐक. कोण आहे? कमळी राजन महाजन, कळलं? सारखी लाडवलेली व्हायला गेलेली नाहीये मी अनिका. मातीत वाढलेली आहे मी आणि पाय सुद्धा जमिनीवरच आहे, हवेत कुठे उडती ग? मुळी म्हणते, अनिका किती पण नाटकं कर, तुला सरळ आणि वटणीवर आणते की नाही तू हे बघच आता. किती रागराग कर, कितीही काही कर, तुझ्या जागेवर तुला आणणार तेव्हाच काही ही कमळी शांत बसणार. किती पण मास दाखव ग अनिका, तुझी जागा तुला बरोबर दाखवते मी. पण उलट बोल, मी तुला सुलट करणार. अनिका महाजन, तुझ्या पोकळ धमक्याला मी घाबरत नाही, कारण मी या घरची मोठी नाते, कळलं? तर मी इथेच राहणार आहे कायमची, त्यामुळे रोज आपला आमना सामना होणार, कळालं? राग बघत असते कमळीकडे. कमळी म्हणते, अनिका तुझ्यापासून माझ्या जीवाला धोका आहे ना? आता आहे की नाही धोका? मला मारण्याचा प्रयत्न केला ना? आजपासनं आउट हाऊस मध्ये राहायचं, आत्ताच घेऊन जाते. चला बाबू, आउट हाऊस मध्ये राहायचं. चला चला. तुला कळतंय काय गावछाप, काय करतीयस? चला बाबू चला. गे सोड, काय करतीयस? कळतंय का? माझं जीवन तुला पोरखेळ वाटलंय का? डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न केला अनिका. गावछाप सोड म्हणून जोर जोरात अनिका ओरडत असते आणि कमळी तशी तशी तिला ओढत असते. अनिका, अंगात आल्यासारखं काय वागतीयस ग? वेडी आहेस का थोडी? कमळी म्हणते, अनिका काय प्रॉब्लेम आहे ग तुला? वेडी आहेस का ग थोडी? एवढं चांगलं घर आहे, माणसं आहेत, पैसा आहे, सगळंच आहे अजून काय पाहिजे तुला? अनिका, कशासाठी हा वेडेपणा करतीस ग? अनिका जोर जोरात हसायला लागलेली असते. कमळी तिला सिरियसली काहीतरी सांगतीये आणि अनिका हसत असते. त्याने आयडिया केलेली असते आणि गावछाप माझा हात सोड, गावछाप माझा हात सोड म्हणून ओरडत बोंबलत आता बाहेर चाललेली असते. मॉम, ग्रॅनी आजी वाचवा मला, ही गावछाप मारतीये मला. आता आरडाओरडा करते आणि जबरदस्तीने कमळीला ओढत खाली चाललेली असते आणि घरातली सगळी लोक जमा करते. रागिनी आलेली असते आणि जोरात कमळीला हिसकावून टाकते. ए सोड माझ्या मुलीचा हात, आणि कमळीला अशी ढकलून देते. अनिका बेबी ओके, तुला काही झालं नाही ना? लागलं नाही ना तुला? रागिनी आता अनिकाची काळजी करत असते, विचारपूस करत असते. राजन आलेले असतात आणि पळतच आलेली असते कामिनी. राजन म्हणतात, काय झालंय? रागिनी आता कमळीचा हात पकडते आणि तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या मुलीला त्रास देण्याची? कामिनी आलेली असते आगीत तेल ओतायला. काय झालंय बाळा? ए अनिका बाळा, काय झालंय राजा, सांग ना. आता अनिका रडत असते. मॉम, ही काय बोलते माहितीये का? माझी मोठी बहीण आहे म्हणून आतापासूनच हिचं सगळं ऐकायचं. तर मी काही ऐकलं नाही तर ही मला आउट हाऊस मध्ये नेऊन ठेवणार आहे. मी म्हणते, अनिका मी असं कधी म्हटलं? आणि मुद्दाम नाही म्हटला, त्याच्या आधी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कामिनी म्हणते, ए कमळे असं अजिबात बोलायचं नाही. ती हिंमत कशी होती माझ्या नातीला असं हाताला धरून बाहेर काढण्याची? कशाचा माज आलाय गे कमळे? ती म्हणते, बघ की रात्रीचे किती वाजले आणि ही तमाशा घालतीये. तिने म्हणते, हे सभ्य माणसांचं घर, या सभ्यपणानेच इथे वागायचं. इथले चाळे गावखेड्यात चालत असतील, इथे नाही चालणार. राजन म्हणतो, एक मिनिट रागिनी. म्हणतात, नेमकं काय घडलं तुला माहितीये का? उलट बोलत सुटली नुसती. बाजू ऐकून घेतली का? तिला का बोलतीयस ग? तिने म्हणते, व्हेरी गुड राजन, वाटलंच होतं तू का बोलला नाही अजून. रे जण कमळीच्या बाबतीत असे पार्शल का होता रे? ही गोष्ट अनिकाने केली असती ना, मी तिला बोलायचा एक चान्स सुद्धा सोडला नसता. कोणी केली? कमळीने.
प्रश्न पडला, हे कसं झालं? कमळीने केलंय ना, बरोबर ना राजन? म्हणते हिला विचारायची गरजच नाहीये, कळतंय का? कामिनी, रागिनी, अनिका इतक्या काय कांगावा करत असतात आणि कमळीला एक शब्दही बोलण्याचा चान्स देत नाही. अनिकाला आउट हाऊस मध्ये राहायला लावलं ह्या कमळीने. हिला लाज वाटती का? मी आता हिला आउट हाऊस मध्ये ठेवते की नाही बघ. रागिनी कमळीला म्हणते. कमळीचा हात पकडलेला असतो आणि तिला आता ओढत घेऊन जाणार असते. राजन लगेच तिचा हात पकडतात. रागिनी थांबायचा असा. रागिनी म्हणते, राजन हो तुलाच म्हटलो. कमळीने असं काहीच केलं नसणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे, कळलं तुला? कमळी म्हणते, स्वतःच्या सख्ख्या मुलीवर राजन अजिबात विश्वास नाही आणि ह्या पोरीवर विश्वास आहे. राजन म्हणतात, आता तू विसरली का? दोघी सुद्धा माझ्याच मुली आहे आणि त्याही सख्ख्या. आतापर्यंत कमळीच खरी ठरली आणि योग्य सुद्धा प्रत्येक वेळेला. आता सुद्धा कमळीची काहीच चूक नसणार आहे, मी खात्रीने सांगतो. कमळी उगाच अनिकाला काही बोलणार नाही आणि हात धरून तर इथे ओढत मुळीच आणणार नाही, मला गॅरंटी आहे. कमळी म्हणते, मी हे केलंय. कमळी म्हणते, मी अनिकाला हाताला धरून खोलीच्या बाहेर आणलं आणि आजपासून आउट हाऊस मध्ये राहायचं असं मीच सांगितलं. राजन आता कमळीकडे बघायला लागतात. वा, आता तरी पटलं ना राजन? कामिनी मनातल्या मनात म्हणते आणि हसते. विश्वास होता ना, कसा घात केला बघ. अनिका नाटक करायला लागलेली असते. डॅड हो असं केलं आणि मला त्रास देते उगाचच. त्या घरची मोठी मुलगी आहे म्हणून मीच इथे राहणार असं सुद्धा म्हणत होती डॅड. छोटी आहे मग तुला घराबाहेर जावं लागणार. म्हणते, ही मोठी म्हणून सगळंच ऐकायचं का डॅड? तुझा खेळ खल्लास आणि माझ्या उंगलीवर तुला नाचवणार बघतच राहा. राजन म्हणतात, कमळे तू का बोललीस असं तुझ्या मुलीला? कमळे, प्रश्नाचं उत्तर हवं या, पटापट बोल. काय झालं की ज्यावरून अनिकाला सगळं काही ऐकवलंस? कमळे पटकन बोला, मला उत्तर हवंय. का हसत असते कारण तिने कमळीला बरोबर अडकवलेलं असतं. कामिनी म्हणते, बोल, गप्प नको बसू. आता वाचा गेली बघ की, एक शब्दही बोलत नाहीये ती. राजन ज्या नातीचा अपमान करायला निघाली, तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढायला निघली. बघ की काय हिंमत वाढली तिची. वा वा वा, कसला माज आहे तिचं तिला माहिती बाबा. काय नाही रे राजन, अन्नपूर्णाची नात म्हटल्यावर डोक्यात हवा गेलीये म्हणून अशी वागती ती, दुसरं काही नाही बघ राजन. हवा गेल्यावर असंच वागतात माणसं. माझ्या नातीचा अपमान करायला निघाली, बघ की. वा वा वा, हिंमत कसली तिची. नातीला घराच्या बाहेर काढायला निघाली. बापरे, अवघड आहे रे राजन. म्हणता, आत्या अनिका माझी सुद्धा मुलगी आहे. त्याचा अपमान झालेला मला सुद्धा सहन होणार नाहीये, त्यामुळे मी कमळीकडून उत्तर घेणारच. कमळी असं का बोलली याचं कारण मला हवंय. कमळी म्हणते, सॉरी मी कारण नाही सांगू शकत. कमळी म्हणते, वा, प्रताप दाखवायला सुरुवात झाली. वा 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 वा, लागली आता ही आल्या आल्या खेळ खेळायला. राजन बघ रे बघ. घरात येऊन 24 तास सुद्धा झाले नाही तर राजनला उलट उत्तर द्यायला लागली. वा वा वा, राजन फार लवकर रंग दाखवले रे हिने. बघ की, तुलाच उलट उत्तर देतीये. बेटा अनिका, तू सांग काय झालं होतं? कमळीची चूक असेल तर नक्कीच तिला शिक्षा करणार. तू सांग बरं अनिका. काय लगेच ड्रामा करायला सुरुवात करते. इमोशनल, ते तोंड रडणं बिडणं लगेच सुरू झालेलं असतं अनिकाचं. आता सांगायला लागते. नंतरच्या डोक्यात येतं की मी माझी पोल कशी खोलू. अनिका शांत बसते. राजन म्हणतात, बोल ग, तुझा हात का धरला आणि दारापर्यंत ओढत का आणलं? बेटा सांग अनिका, काय खरंय ते सांग बरं. सांगा ना काय झालंय ते. आता रागिनी कामिनी असा काय कांगावा करतात आणि जोर जोरात आरडाओरडा करत असतात. काय झालंय सांगा, गप्प का बसलाय मुग गिळून? ते होऊ दे नाही एकदाची शिक्षा. काय व्हायचं ते होऊ दे की कशाला गप्प बसली? आता अनिका जोरात अशी ओरडते, बास, आता एकही शब्द बोलू नको प्लीज. काय म्हणते, शटापा, आता कुणीच काही बोलायचं नाहीये. त्याला माहिती असतं खरं खोटं केलं तर मीच अडकणार. डॅड मला याबद्दल काही बोलायचं नाही आणि विषय इथेच थांबव. म्हणतात, का बोलायला लागन बाळा? काय खरंय काय खोटंय कळायला नको, तू सांग. थोडीची चूक असेल तर सांग की, तिला शिक्षा करतो. तू सांग रे अनिका. अनिका म्हणते, नो, आजीने शिकवलंय ना, दुसऱ्याची चूक असेल तरी आपण माफी मागायची आणि मोठं बनायचं. मला तसंच करायचंय. कमळीची जरी चूक असली ना तरी पण मला माफी मागून मलाच मोठं बनायचंय. त्या गावच्याला माफ करून टाकते, मला काही हे भांडण वाढवायचं नाहीये. रागिनी म्हणते, अनिका तुझं डोकं फिरलंय का ग? का डोक्यावर पडलीये? तुला कळतच नाहीये काय वागतीयस? कशाला हिला माफ करून टाकतीयस? रागिनी म्हणते, अगं सांग काय झालं अनिका. आरडाओरडा चाललेला असतो की सांग खरं काय झालंय, सांग खरं काय झालंय. अनिका आता घाबरलेली असते. म्हणतात, मला असं वाटतं की या बहिणी बहिणीच आपापसामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. आपण विचारण्यात काय अर्थ नाहीये. दोघीही सांगत नाहीये म्हणजे त्यांच्यात ते बरोबर सॉल्व्ह करतील. त्यामुळे रागिनी आणि आत्या आपण नाही बोललेलंच बरं मध्ये. कसं वाटतंय तुम्हाला? कमळीला राजन वर जायला लावतात. कमळी निघून जाते आणि राजन सुद्धा निघून जातात. अनिका इतकी घाबरते आणि पटकन त्या खुर्चीवर बसून घेते. कामिनी रागिनी तिच्या समोर बसलेले असतात की ही गप्प का बसली आणि कमळीने काय केलं हे सांगितलं का नाही. खूप घाबरलेली असते आणि यांना तर फार राग आलेला असतो या अनिकाचा. रागिनी म्हणते, बिन अक्कल, काय अक्कल आहे का? एवढी चांगली संधी आली होती, हातातून घालवलीस का? ते कमळीचं नाव नाही घेतलं. म्हणते, रागिनी गप्प बस, तिला बोलू नको. माती इनेच खाल्ली, मी तुला सांगतीये. माती खाल्ली नाही, हिच्या लक्षात आलं म्हणून शांत बसलीये. काहीतरी चुकीचं वागली असणारे म्हणूनच गप्प बसलीये. काय केलं सांग? मी त्या कमळीला उशीने तोंड दाबून मारून टाकायला लागले होते.
रागिनी आता डोक्यालाच हात लावते की काय करायला चालली होती अनिका. तिथे नव्हतीच, ती मागे उभी होती आणि मी फसले की. तिने मला जागेवर पकडलं. तिने म्हणते जेलमध्ये जायचंय काय बिंडो, असलं कशाला करायला गेलीस ग, काही अक्कल नाहीये अनिका. तिने इतकी बोलती ह्या अनिकाला. तिने म्हणते बाळा कळलं ना तुला, तू असं काही एक करणार नाही, आत्ताच सांगते मी. तू शांत राहायचं, असं अजिबात काही करायला जायचं नाही. आता केलं ठीक आहे, इथून पुढे काहीच करायला जायचं नाही, एकदम शांत. त्याची चूक अनिकाला कळालेली असते. जी जरी गोष्ट झाली तरी तू त्रास करून घ्यायचा नाही, आणि आज जी गोष्ट झाली ना म्हणते परत अशी गोष्ट होता कामा नये, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. अनिकाला सगळं काही समजलेलं असतं आणि ती आता पटपट पटपट तिच्या रूम मध्ये निघून गेलेली असते. कामिनी रागिनी आता विचारच करतात ही अनिका कुठल्याही थराला जायला लागली. अनिका निघून गेलेली असते. रागिनी म्हणते कामिनीला, आई जर आपली वाट लागली ना तर या मूर्ख मुलीमुळे, हिच्यामुळेच आपली वाट लागणारे, लक्षात ठेव. कामिनीचे अगदी हात टेकलेले असतात. ह्या अनिका पुढे तिचा मूर्खपणा काय संपायला तयारच नसतो. मारत जेलमध्ये जाईल आणि आपल्या दोघींना पण नेईल. ती म्हणते ही कमळी अतिशय हुशार आणि चंचल बुद्धीची आहे. ती तिची मोठी बहीण अनिका तिची धाकटी बहीण, नातेसंबंध जोडायला चालली बघ की. आणि धाकट्या बहिणीला मोठ्या बहिणीने कसं वाचवलं हे आता अनिकाला दाखवून दिलंय तिने. मी म्हणते रागिनी, हे मोठी बहीण लहान बहीण हे नातं जर अनिकाला आवडायला लागलं तर करायचं काय, त्यांची एक टीम होईल की. कमळीला काय करायचंय हे कामिनीच्या एका मिनिटात लक्षात आलेलं असतं. असं होता कामा नये, रागिनी लक्ष द्यायला लागणार. परत दोघी जणी आलेले असतात आणि एकाच बेडवर बेड शेअर करून मस्तपैकी झोपतात. आता मात्र अनिका गुपचूप झोपलेली असते. बघितलं ना अनिका, तुझी घाई तुला कशी नडते. अनिका म्हणते घाई, आता ही घाई कोण. कमळी म्हणते कसं कळलं का तुला, 2 शब्द तुला बोलले तर मलाच आउट हाऊस मधून घेऊन चालली होती आणि तुझ्या डोक्यात एवढंच होतं की खालच्या लोकांनी मला ओरडावं, बरोबर ना अनिका. घाई करती ग तू. विचारती कमळीने असं का केलं, काय उत्तर द्यायचं याचा विचारच केला नाही तू घाईमध्ये, बरोबर ना अनिका. म्हणते गावच्या ओव्हर स्मार्ट होऊ नको आणि मला अक्कल शिकवू नकोस. तुला माफ करून टाकला. मॅड आजी तसं बोलते म्हणून तुला माफ केलं मी. पूर्ण आजी तसं बोलते ना म्हणून तुला माफ केलं. महत्वाचं मला झोपताना बडबड लागत नाही, शांत झोपू दे. लेक्चरबाजी तर आहे हेटा, आणि तुला आवडत असेल लोकांना अक्कल शिकवायला, मला आवडत नाही तुझ्याकडून शिकवून घ्यायला, त्यामुळे गुपचूप झोप. म्हणते बर बाई काही नाही शिकवत तुला मी म्हणते देवाकडे प्रार्थना कर की तुझ्यासारखं मी काही शिकायला नको, एवढं मिळवलं तरी खूप झालं. कसं आहे ना, तुझ्यासारखा विचार रात्रभर येणार, मग मी उशी घेणार आणि तुला मारण्याचा प्रयत्न करणार, मग कसं होणार ग अनिका. शी पण इथं आणि तू पण माझ्या जवळ, एकदम पटकन काम होईल. टाकस अटकायला नको, बाकी काही नाही ग अनिका, देवाला तेवढी प्रार्थना कर. बाय गुड नाईट ग बहिणी. अनिका घाबरलेली असते की खरंच कमळी मला मारते की काय. का घाबरली हे कमळीला कळालेलं असतं. कमळी आता अनिकाला खरंच वटणीवर आणेल का आणि चांगलं वळण तिला लावू शकेल का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी थोडक्यात बघायचं. रागिनी आता अनिकाच्या रूम मध्ये आलेली असते. तिला उठवायला अनिका टेबलच्या मध्ये लपून झोपलेली असते. कमळी मला मारू नये रात्री म्हणून. इकडे आता डॉक्टर आलेले असतात अन्नपूर्णा आजीला बघायला. कमळी म्हणते या कधी बाहेर येतील, वेळ लागणार डॉक्टर सांगत असतात कमळीला. मोठा असा धक्का बसलाय त्यांना, त्यामुळे त्या खूप अशा निगेटिव्ह मध्ये गेल्यात. तशीच घटना किंवा तसा धक्का जर जोरात त्यांच्या पुढे झाला किंवा बसला त्यांना धक्का तर एकदम बाहेर येऊ शकता या सगळ्या याच्यातून. ऋषी आता साधना मावशीला अन्नपूर्णा आजीची नात कशी आहे ते दाखवतो, म्हणजे कमळीचा फोटो दाखवत असतो. बघू आता साधना मावशी तो फोटो बघणार का आणि फोटो बघितल्यावर तिला जबरदस्त असा धक्का बसणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.